नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्व केमिस्ट्रीला बोर्डाला येऊ शकणारे न्यूमेरिकल्स प्रॉब्लेम्स हे सर्व डिस्कस करणार आहे. जे की कुठला प्रॉब्लेम येऊ शकतो, 2 मार्कला कुठला येणार, 3 मार्कला कुठला येणार, कुठला केल्यावर अधिक आम्हाला उपयोग होणार, किती करायचे आणि कुठले कुठले करायचे, या सर्व गोष्टींचं आज आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, आपण सुरू करू. 1 पासून तर 16 चॅप्टरपर्यंत पूर्ण 16 चॅप्टरचे आपण मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स डिस्कस करणार आहे. पहिला चॅप्टर जे की आहे सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेटमध्ये जे सॉल्व्ड प्रॉब्लेम 1.1, सॉल्व्ड प्रॉब्लेम 1.2, सॉल्व्ड प्रॉब्लेम 1.3 आणि सॉल्व्ड प्रॉब्लेम 1.6 आणि सॉल्व्ड प्रॉब्लेम 1.5 हे 5 जे प्रॉब्लेम्स आहेत ते अत्यंत 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 महत्त्वाचे. सर्वांनी हे 5 प्रॉब्लेम्स करणं एकदम कंपल्सरी आहे. ठीक आहे. पुढचं चॅप्टर जे आहे ते आहे सोल्युशन. आता सोल्युशनमध्ये बघायचं झालं तर सॉल्व्ड प्रॉब्लेम 2.1, सॉल्व्ड प्रॉब्लेम 2.4, सॉल्व्ड प्रॉब्लेम 2.6, सॉल्व्ड प्रॉब्लेम 2.8, सॉल्व्ड प्रॉब्लेम 2.12 आणि सॉल्व्ड प्रॉब्लेम 2.13 हे अत्यंत महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत जे की सोल्युशन या चॅप्टरमध्ये आपल्याला येऊ शकतात. तिसरा आयोनिक इक्विलिब्रियममध्ये जो सॉल्व्ड प्रॉब्लेम 3.1, सॉल्व्ड प्रॉब्लेम 3.6, सॉल्व्ड प्रॉब्लेम 3.9, 3.10 आणि 3.12 हे 5 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत जे की येऊ शकतात. चॅप्टर 4मध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम 4.3, 4.6, 4.7, 4.10, 4.12, 4.13, 4.15, 4.16, 4.20 हे सर्व अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहेत. चॅप्टर नंबर 5मध्ये फिजिकल केमिस्ट्रीचा चॅप्टर असून ते मोठा चॅप्टर असून त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स कमी आहे. याच्यावरून प्रॉब्लेम्स येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम 5.2, 5.4, 5.5, 5.7, 5.10, 5.12 हे 6 प्रॉब्लेम्स अत्यंत महत्त्वाचे. 6व्या चॅप्टरमध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम 6.1, 6.2, 6.6, 6.7, 6.8, 6.12 हे सर्व महत्त्वाचे चॅप्टर जे आहे हे सर्व महत्त्वाचे प्रॉब्लेम्स चॅप्टर 6व्यामध्ये आहे केमिकल कायनेटिक्स. पुढे 7वा चॅप्टर जो आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 त्याच्यामध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम 7.4, 7.8, 7.9 आणि 7.10. 8वा हा जो चॅप्टर आपल्याला बघायला मिळतोय ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन, त्याच्यामध्ये पेज नंबर 172वर तुम्हाला एक प्रॉब्लेम बघायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये बोर्स मॅग्नेटॉन विचारला आहे, ज्याचा फॉर्म्युला असतो √n × n+2. याचं युनिट वगैरे सर्व काही गोष्टींना मेन्शन केलं आहे प्रॉब्लेममध्ये. याच्यामध्ये एकच प्रॉब्लेम आणि हा येऊ शकतो. 9व्या चॅप्टरचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्याच्यामध्ये जो सॉल्व्ड प्रॉब्लेम 9.1 आहे तो येऊ शकतो. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये जो सॉल्व्ड प्रॉब्लेम 10.5 आहे तो येऊ शकतो. अल्कोहोल फिनॉल इथरला सुरू करू. सॉल्व्ड प्रॉब्लेम 11.5, 11.6 आणि 11.7 हे तिन्ही प्रॉब्लेम्स महत्त्वाचे. पुढे अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम 12.1 एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर 2मधला 4th क्वेश्चन येऊ शकतो. आणि अमाइन्समधला पेज नंबर 285वर तुम्हाला ते यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये एक बॉक्समध्ये तुम्हाला ते रिॲक्शनचं कन्व्हर्जन दिसते, ते येण्याची शक्यता आहे. आणि तसेच सॉल्व्ड प्रॉब्लेम 13.1. आता पुढे 14वा चॅप्टरमधले प्रॉब्लेम्स अत्यंत महत्त्वाचे. 14.2 हे सॉल्व्ड प्रॉब्लेम, 14.1, 14.4, 14.6 हे सर्वच्या सर्व 14व्या चॅप्टरचे इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स आहे. 15व्यामध्ये आहेत पाहिजे तेवढे नाही आहे. 339 पेज नंबरवर क्वेश्चन नंबर 4मधला जो 4था प्रॉब्लेम आहे तो येऊ शकतो. आणि 16वा हा तर फिक्स प्रश्न. 16वा ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्रीमध्ये पर्सेंटेज ऑफ ॲटम इकॉनॉमी सांगा, हा प्रश्न पण येणार. प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने 16च्या 16 चॅप्टर्समध्ये हे सर्व आपण महत्त्वाचे प्रॉब्लेम डिस्कस केले. आता तुम्हाला विद्यार्थ्यांना सॉल्व्ड प्रॉब्लेम्स का सर, सॉल्व्ड प्रॉब्लेमवर का फोकस करायचा आहे? सॉल्व्ड प्रॉब्लेम हा एक्झामिनर फार विचारपूर्वक देत असतो. सारखा एकाच पॅटर्नचा प्रश्न तो रिपीट करत नाही. एक्सरसाइजमध्ये 5 प्रश्न एकाच फॉर्म्युल्याचे असतात, पण सॉल्व्ड प्रॉब्लेममध्ये 5 प्रश्न हे 5 प्रकारचे असतात. त्याच्यामुळे सॉल्व्ड प्रॉब्लेममधून एक्झामिनर जास्तीत जास्त प्रश्न टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे त्या सॉल्व्ड प्रॉब्लेम्समध्ये पण जे इम्पॉर्टंट प्रश्न होते, इम्पॉर्टंट गोष्टी होत्या, इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स होते, हे आपण सांगितलं आहे. इम्पॉर्टंट न्यूमेरिकलचा अभ्यास व्यवस्थित करा. परीक्षेला जवळपास 5 ते 6 मार्क्सपर्यंत न्यूमेरिकलचं वेटेज आहे. जेवढं सांगितलं तेवढं सुरुवातीला करा आणि नंतर पुन्हा सर्व करायचं आहेच आपल्याला. हे इम्पॉर्टंट आहे म्हटल्यावर दुसरं येणार नाही, हा गैरसमज दूर करा विद्यार्थ्यांनो. पहिले याला करा, नंतर बाकीचं करा. आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि आपण आता इथं थांबू.